हां. त्यांची भांडणं चालू होतात. एकदा एक ड्रायव्हर मला सोडायला संपूर्ण प्रवासभर मी एका इव्हेंटसाठी गेलो होतो. झीच्या इव्हेंटला गेलो होतो. तर तो आम्हाला अगदी म्हणजे, "सर, सर, सर इथे थांबा. सर हे पाण्याची बाटली आणू का तुम्हाला? जेवायला इकडे बॅग उचलून देतोय" वगैरे, वगैरे. मी म्हटलं, "मला काही गरज नाही. मी माझं-माझं करणार" म्हटलं. तुम्ही नाही, नाही, नाही. तरी पण तो असं इतकं इतकं असं काळजी घेणारा आणि असा आपल्याला वाटणारा माणूस, काय त्यानी सगळे गेल्यानंतर मीच शेवटचा ड्रॉप होता माझा आणि त्याने कोणाला तरी फोन केला आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालं देव जाणे. तो त्या समोरच्या माणसाला आई-बहिणीवरनं शिव्या घालतोय आणि मी होय. मागे बसलोय. मला असं झालं, की अरे हाच माणूस का तो जो सकाळपासून माझ्याबरोबर होता? तर असे सुद्धा प्रसंग येतात. मजा आहे, पण गंमत आहे. आता काय हा लाईफचा पार्ट आहे सर. अनुभव घेत जायचं. तुला आता वेगळा प्रश्न करतो. हं. तुझी क्रश हीच तुझी बायको, हां. बरोबर ना? हां, असं म्हणू शकतो म्हणू आपण. शकतो आपण. हां. किंवा आणि मी क्रश नको म्हणूया. हां. माझं प्रेम, माझी बायको असं म्हणूया. पण क्रश तर भयंकर इंडस्ट्रीत होत्या तू हो. कोणाबद्दल क्रश होतं तुझं? इंडस्ट्रीमधल्या कुठल्या हिरोईनबद्दल? अरे सर! हो? हां. सांग ना, नावं सांग. मी पहिल्यांदा जर कोणाच्या बघून आपल्याला असं होतं ना, आपण असं प्रेमात पडतो बघा. आपण म्हणतो, की बापरे! ही ही कोण आहे? तर त्यांचं नाव हर्षदा खानविलकर. अच्छा. मी लहान होतो हां, आणि हर्षदाताईंचं मी लग्नाची बेडी नावाचं नाटक पाहिलं होतं. हां, आणि त्याच्यात त्याचे सगळे ह्याचे कपडे-बिपडे त्यांचे एकदम जबरदस्त ना, असे एकदम हां, आणि दिसायला-बिसायला एकदम. हां, तर मला असं झालं आणि एवढी गोरी बाई मी पहिल्यांदा बघितली होती माझ्या अच्छा. आयुष्यात. हां, मला असं झालं, बापरे! ही कोण आहे यार? बोललो आपल्याला एकदा हात तरी मिळवायला मिळायला पाहिजे तिला म्हणून. हां. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे ह्या माध्यमातनं कळेल, मी दुनियादारी हा सिनेमा केला, हां. हा फक्त हर्षदाताईंमुळे केला. अच्छा. मी तुम्हाला खरं सांगतो, त्याच्या आधी पण मला एक सिनेमा आला होता. हां, मला वाटतं मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा होता. पैसे नाही दिले, मी नाही म्हणून सांगितलं. हां. पण दुनियादारीचं पण बजेट तसं कमी होतं. पण मी तुम्हाला सांगतो, संजय जाधवांनी जर मला फोन केला असता, संजय दादांशी माझा संपर्क नव्हता. हां, आता मला जर त्यांनी फोन केला, तर मी दादांसाठी काहीही करीन. हां. पण तेव्हा आमचा संपर्क नव्हता. त्याच्यामुळे दादांनी जर मला फोन केला असता किंवा त्यांच्या प्रोडक्शन मॅनेजरने जर मला फोन केला असता आणि सांगितलं असतं, ह्या-ह्या अमाउंटला करायचं म्हणून मी केला नसता सिनेमा. अ, मला हर्षदा खानविलकरांचा फोन आला. अच्छा. आणि मला अजून आठवतंय, मी काळा चौकीला कॉटन ग्रीन स्टेशनला उतरून मी खालनं असा येत होतो आणि चालत-चालत घरी चाललो होतो आणि मला फोन वाजला माझा. मी फोन बघितला, मी फोन उचलला आणि समोरनं आवाज आला, "हां, हॅलो बेटा मी हर्षदा खानविलकर बोलते." मी थांबलो थोडा वेळ. "हं, कोण, कोण?" म्हणलं, "हर्षदा खानविलकर." "अरे अमित आपण ना एक पिक्चर करतोय दुनियादारी. तर तू काम करशील का त्याच्यामध्ये?" "अरे खूप मस्त रोल आहे," असं तसं. "चंदू तुला बाकीचं एक्सप्लेन करेल." मग मला दुसरा एक आधार मिळाला, की चला चंदू कणसे आहेत इकडे. तर हां. चंदू आमच्या एरियातला हो. आणि चंदूला मी खूप आधीपासून ओळखतो. मला माहिती आहे, की हा थोडा टॅलेंटेड आहे म्हणून. तर तर मला असं झालं, की अरे हा हा काहीतरी चांगलंच करत असणार म्हणून. तर मी म्हटलं, "हां, हां, 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 हां. हो, हो, हो. अरे बघा एवढे-एवढेच पैसे आहेत हां, पण अमाउंट आणि महिनाभराचं आपलं शूट असेल आणि एवढ्या-एवढ्या दिवसाचं वर्कशॉप." मी म्हटलं, "तुम्ही काय बोलाल ते हो, हो." मी सगळ्याला फक्त हो बोलतो. "हो, हो, हो, हो." आणि मी हर्षदाताईंचा ती फिल्म केली. मग मी मग जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला तेव्हा? अरे, भारी वाटलं ना सर. मग तू मी सांगितलंस? नाही, मी नाही सांगितलं कधी. आता ह्या या माध्यमातून कळेल. माध्यमातून मे बी कळेल त्यांना अच्छा. आणि म्हणजे क्रश होता असं नाही सांगितलं कधीच त्यांना. हां, आणि परत मी हर्षदा ताई म्हणतो त्यांना, तर हां. त्याच्यामुळे असं पण पण ते नाही पण पाहिल्यानंतर एक त्यावेळचं वय पण होतं ना तुझं. आणि मला हां. नंतर तिकडे सई ताम्हणकर परत दिसली. तर मी म्हटलं, की आता आपण अपग्रेड व्हायलाच पाहिजे म्हणून. हां, मग हां. मग मग मी मग तिला नाही, नाही. कधीच नाही सर. सईला कधीच सांगितलं नाही तू नाही, नाही. ते काय? काय सांगायचं सर क क क आज मराठी आपली इंडस्ट्रीमधली किंवा हिंदी सुद्धा आता हां. जर 100 पोरं काढली
अशी हां, मॉबमधनं, 1000 पोरातनं, हां, "हे तुम्ही 100 या रे" असं म्हणून, "तू ये, हां. तू ये, तू ये" म्हणून. असं जर त्यांना जर विचारलं, तर त्यातली 90 पोरं माझ्यासारखी असतील. सई तामणकरचे सई फॅन. तामणकरचे फॅन असले किंवा क्रश असलेले सई तामणकर आपलं. तर काय त्याला काय सांगायचं त्यांना? त्यांना अच्छा. माहिती आहे, की लय खूप लोकं आहेत, त्यात हाही एक असं. तिसरी? तिसरी वैदेही परशुरामी. अच्छा. आता हां, हल्लीची. हल्ली. वैदेही मला भयंकर आवडते. म्हणजे छान म्हणजे दिसते ती. हां.